श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे गुरुवार म्हणजे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि गुरुपुष्पामृत योग आलेला आहे या दिवशी। तर बऱ्याच साऱ्या सेवा देखील करायच्या आहेत। त्याचबरोबर सर्वात अगोदर माझं सगळं आवरलेलं आहे इथे आणि चला म्हणलं आज गुरुपुष्पामृत योग तर आहे। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार देखील आहे। महालक्ष्मीची पूजा करायची होती, व्रत सुद्धा होतं म्हणजे आज उपवास सुद्धा आहे। त्याचबरोबर आपल्या आवडतीचा दिवस म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा गुरुवार आणि आपल्या गुरूंचा गुरुवार आहे, त्यामुळे त्यांची देखील सेवा करायची होती। तर या प्रकारे माझं इथं म्हणजे उंबरट्याला लेपन लावायचं होतं, त्यासाठी तयारी चालू आहे। मस्त असे दिवे वगैरे तयार करून घेतले आणि हळदीचं लेपन तयार करण्यासाठी इथं मस्त अत्तर वगैरे थोडंसं गोमित्र वगैरे टाकलं आणि हळद घेतली, मस्त असं लेपन तयार करत आहे। थोडंसं पाणी वगैरे टाकायचं, तुम्ही गुलाबजल वगैरे टाकलं तरी चालतं। तर बघू शकते तिथे थोडंसं पाणी ॲड केलं आणि गोमित्र टाकलं आणि थोडंसं हिना अत्तर जे आपण स्वामी महाराजांना वापरतो ते थोडंसं हिना अत्तर त्याच्यामध्ये टाकलं आणि मस्त असं लेपन तयार करून घेतलं। म्हटलं चला एक एक तयारी करून घेऊया, कारण बाकी परत महालक्ष्मीची पूजा वगैरे मांडायची होती, देवपूजा करायची होती, पण अगोदर म्हटलं उंबरठा व्यवस्थित वगैरे पुसून घ्यायचा होता। तो करण्याच्या अगोदर हे लेपनाचं म्हणजे ताट तयार करून घेतलं। तर इथं बघू शकतात हे चाफ्याचे फुलं आहेत। तर मला आज मी ज्यावेळेस मार्केटमध्ये गेले फुलं आणण्यासाठी तर त्या मावशीजवळ मला आज भेटले हे फुलं। चला म्हटलं आज योग पण छान आहे, आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार सुद्धा आहे, तर हे फुलं आम्ही घरी आणले आणि त्याचा हार बनवून म्हणजे ठेवलेला आहे। तर इकडं या प्रकारे माझं इकडं उंबरट्याला लेपन लावणं वगैरे चालू होतं। तर या प्रकारे रांगोळी वगैरे म्हणजे लेपन अगोदर लावून घेतलं, त्यावरती रांगोळी वगैरे काढली आणि कुंकाने म्हणजे कुंकाच्या साह्याने म्हणजे कुंकू पाण्यामध्ये थोडं मिक्स करून ओलं कुंकू करून मस्त असं लक्ष्मीचे पावले म्हणजे उंबरट्यावरती हाताने काढलेले आहेत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं की माझ्या सगळ्या सबस्क्रायबरांना आणि माझ्या ऑडियन्सला मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे, ते म्हणजे माझ्यासोबत खरंच खूप आनंदाचा क्षण झालेला आहे। माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या सेवेमध्ये आल्यामुळे भरपूर असे मला अनुभव देखील आले, भरपूर असे अनुभव आले, ते सांगणं सुद्धा असं वाटतं की म्हणजे सांगू की नाही सांगू, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतंय की मी स्वामींच्या सेवेत आहे, हे सगळ्यात माझं मी भाग्य समजते। तर त्याचबरोबर तर तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजेल नेमका माझा आनंदाचा क्षण कोणता आहे। तर या प्रकारे मी आज इथे म्हणजे माझ्या मेन दरवाजावरती पुसून घेऊन मस्त अशी स्वस्तिक काढून घेतली कुंकाणी, ते देखील मेन दरवाजाचं पूजन करून घेतलं। त्यानंतर माझं इथं किचन वाटा आहे, तर मी गॅसची अगोदर पूजा वगैरे नंतर करून घेतली, मस्त असं हळदी कुंकू वगैरे गॅसला अर्पण केलं आणि ओवाळून घेतलं, कारण आज गुरुपुष्पामृत योग होता आणि गुरुवार देखील आहे मार्गशीर्ष महिन्यातलं, हे तुम्हाला पण माहिती आहे। त्याचबरोबर जसं सेवेमध्ये मी सांगितलं होतं की इथं अगोदर मी किचनमध्ये आपण जिथे स्वयंपाक करतो तिथं तुपाने अगोदर स्वस्तिक काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर ओल्या कुंकणी त्याच्यावरती काढायचे आहेत। तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, आपण सगळे स्वामींचे भक्त आहोत, प्रत्येक सेवा मनातून करा, नक्कीच त्याचं फळ मिळतं। आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामींनी आपल्यासाठी बनवून ठेवलेलं असतं असं मला वाटतं बरं का, कारण असं कधी म्हणजे छोट्या गोष्टीसाठी नाराज कधीच व्हायचं नाही। ज्यावेळेस आपण सेवा करतो तर त्याचं फळ लगेच आपल्याला भेटत नसतं, तर त्याच्यासाठी संयम असणं अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे आपण स्वामींच्या सेवेत असाल तर संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर कोणतीही सेवा आपण लगेच केली आणि त्याचं फळ लगेच भेटेल असं नाही, मी तरी स्वामींची खरंच चांगली सेवा केलेली असावी, त्याचं फळ मला आज नक्कीच भेटलेलं आहे। तर या प्रकारे मी आधी तुपाने मस्त अशी स्वस्तिक काढून घेतली, त्यानंतर त्यावरती मी कुंकाने स्वस्तिक काढून घेतलं आणि पूजन देखील करून घेतलं। तर बघू शकता तिकडं परत मी देवपूजेच्या तयारीला लागले। तर या मी चाफ्याच्या फुलाचं मस्त असं स्वामींसाठी हार तयार करून ठेवला। हरळी मला आणली होती मी म्हणजे तिथं मार्केटमधून ज्यावेळेस फुलाला आणायला गेले त्यावेळेस गणपती बाप्पासाठी मस्त अशी एक दुर्व्याची पेंडी तयार केली हरळीची आणि बघू शकता तिथे मी देवपूजा केली, मस्त अशी सकाळची देवपूजेचा व्हिडिओ बनवला नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मला थोडंसं तुम्हाला सांगायचं आहे माझ्यासोबत आनंदाचा क्षण काय आहे त्याच्यासाठी सुद्धा मी उत्सुक आहे। तर बघू शकता तिथं माझी अशी छान प्रकारे देवपूजा झाली आणि गुरुपुष्पामृत योग होता, त्यासाठी मी इथं श्रीयंत्र माझ्याकडे आहे, तर मी कुंकुमार्जन सुद्धा केलं। तर ते व्हिडिओमध्ये मी दाखवलं नाही, तरी तर खाली ठेवलेलं तुम्ही बघितलंच असेल। तर लगेच मी महालक्ष्मीची पूजा देखील मांडून घेण्यासाठी इथं तयारीला लागले। इथं मस्त आधी अगोदर म्हणजे फरशी वगैरे पुसलेली होती, उंबरठा अगोदरच सगळं पुसलेलं होतं, पण नंतर मी ज्यावेळेस हे करत होते त्यावेळेस सुद्धा म्हणजे पूजा मांडण्याच्या अगोदर सुद्धा मी ती जागा क्लीन करून घेतली, म्हणजे थोडंसं पाणी वगैरे टाकलं आणि कपड्यांनी पुसून घेतली। तर बघू शकतात इथं सगळ्यात अगोदर मी
कुंकाने स्वास्तिक काढून घेतली, म्हणजे पूजा मांडायच्या पाठ ठेवायचा अगोदर कुंकाने स्वास्तिक काढून घेतली. तर मी सगळं पूजाचं साहित्य वगैरे साईडला बाजूला काढून ठेवलेलं होतं. म्हणलं सगळं आत्ता सकाळी जर पूजा मांडली तर खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि वातावरण देखील खूप छान वाटतं गुरुवारची पूजा करण्यासाठी. तर या प्रकारे मी पूजेच्या तयारीला म्हणजे पूजा मांडण्याची तयारी करत होते. लाल कलरचा कपडा म्हणजे देवाचा कपडा मी म्हणजे ह्याच्यावरती पाटावरती ठेवला आणि कलशामध्ये पाणी भरून त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि दुर्वा वगैरे टाकल्या, फूल टाकलं आणि नाणं टाकलं 1 रुपया. आता सांगते की सगळ्यात महत्त्वाचा आनंदाचा क्षण कसा. तर हो का, मी म्हणजे माझा मुलगा ज्युनियर KG आहे आणि खूप असं म्हणजे आनंदाचा क्षण म्हणजे त्यांची आत्ताच जसली गॅदरिंग म्हणजे झालेली आहे म्हणजे होती, पण हा व्हिडिओ मी लेट टाकला कारण माझ्या मुलाची गॅदरिंग शुक्रवारी झाली आणि हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर मी सेपरेट व्हिडिओ न बनवता आज ह्याच व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ ॲड केला आणि म्हणलं चला छोटा का होईना पण ऑडियन्ससाठी एवढी खुशखबरी द्यावी. मला खरंच रावणं झालं. तर माझ्या स्वामींनी माझ्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे, पण मला भरपूर काही दिलेलं आहे म्हणूनच मी सेवा करते. भरपूर काही द्यावा आणखीन याच्यासाठी सेवा केलेली करत नाही. मला माझ्या स्वामींनी खरंच माझ्या पडत्या अडचणीमध्ये जे काही माझ्या जीवनामध्ये अडचणी आल्या त्या काळामध्ये भरपूर अशी सेवा म्हणजे मी सेवा करून सुद्धा त्यांनी घेतली आणि त्याचं फळसुद्धा मला दिलं आहे आणि हळूहळू देतात सुद्धा. फक्त आपल्याकडं संयम असणं मी म्हणते ना अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी मी तुम्हाला सांगते, तुम्ही खरंच स्वामी सेवेत असाल ना तर तुम्हाला 1-2 तुम्ही सेवा केल्यात आणि लगेच प्रचिती येईल असं अजिबात नसतं. भरपूर सारं स्वतःला स्वामींच्या चरणामध्ये अर्पण करावं लागतं, खूप साऱ्या सेवा कराव्या लागतात किंवा तुम्ही श्रद्धेने करा. असं नाही की 24 तास तुम्ही आपल्या स्वामी महाराजांसमोर बसून ही सेवा करताय, अजिबात नाही. तुम्ही फक्त केलेली सेवा हे तुमच्या श्रद्धेने मनाने करा. ती छोटी असो किंवा मोठी असो अजिबात ती म्हणायची नाही. जी काही तुमच्या हाताने सेवा घडते ती तुम्ही नक्की करा, स्वामींच्या चरणात अर्पण करत जा आणि स्वामींच्या सेवेत नक्की या. खरंच खूप म्हणजे आपलं आयुष्य खरंच बदलून जातं आणि माझंसुद्धा तसंच झालेलं आहे. मी म्हणजे ज्यावेळेस कॉलेजला वगैरे होते त्यावेळेस मी फक्त मला माहीत होतं की स्वामींच्या मठात जाणं, आरती वगैरे करणं एवढंच मला माहिती होतं. पण ज्यावेळेस मला स्वामींचं म्हणजे मी पहिल्या स्वामींचा आत्मा असलेलं पुस्तक जरी म्हणलात, ग्रंथ जरी म्हणलात म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृती या ग्रंथाचं पारायण केलं, नंतर हळूहळू मी स्वामींच्या सेवेत येईल. परत मी केंद्रात वगैरे जाऊ लागले, नंतर अनुभव घेऊ लागले. त्यावेळेसपासून मला खरंच स्वामींचे भरपूर असे गोष्टी म्हणजे त्याबद्दल मला खूप आनंद वाटू लागला माझ्या मनाला आणि मी सेवेला खरंच लागले. तर या प्रकारे मी माझी गुरुवारची पूजा मांडली. अतिशय छान, मला खूप प्रसन्न वाटत होतं. त्याचबरोबर आज म्हणजे शुक्रवारी माझ्या मुलांचा होता गॅदरिंग, अतिशय सुंदर असं त्याने गॅदरिंग केलेली आहे, मला खूप आवडली. त्याचबरोबर मला सगळ्यात आनंदाचं क्षण म्हणजे ग्रेट मदर अवॉर्ड याचं मी सन्मान उपविजेता ठरलेली होते. खूप आनंदाचा दिवस होता. स्वामींनी माझ्या जीवनात खरंच खूप मोठा आनंद दिलेला होता असं मला वाटत होतं. आणि या प्रकारे इथं म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून बाप लोक या चित्रपटातले मराठी चित्रपटातले विठ्ठल काळे आणि गौरी वनारसे म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि पहिल्या सबळ वादक आहेत त्या. तर त्यांच्या हस्ते हा मला ग्रेट मदर अवॉर्ड हा सन्मानित करण्यात आलेला आहे. मी उपविजेता ठरलेले आहे. सगळ्यात अगोदर मी त्या माझ्या स्कूल म्हणजे माझ्या मुलाच्या स्कूलचे जे प्रिन्सिपल आहेत आणि डायरेक्टर जे आहेत म्हणजे डॉक्टर सुशांत शिंदे सर आणि मॅडम म्हणजे प्रिन्सिपल जे आहेत जे किशोर सुरेखा शिंदे यांचंसुद्धा करावं तेवढं कौतुक कमीच आहे. खूप छान प्रकारे असा कार्यक्रम पार पडलेला होता आणि त्यांनी मला एवढा मोठा सन्मान दिल्याबद्दल त्यांचीसुद्धा मी खूप आभारी आहे. तर माझ्या जीवनातील हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे की मला ग्रेट मदर अवॉर्डबद्दल त्यांनी एवढं छान सन्मानित केलं. तर या प्रकारे आजचा माझा आनंदाचा क्षण होता हा. तर या प्रकारे आज गुरुपुष्पामृती योग आणि गुरुवारची सेवा होती. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.